मी ठेवला पण ह्याला आतलं फोडताना दरवाज दोन पाल्यात आली फोडली साऱ्यासाठी वापो पैशातील साऱ्या वाकेतान पालातान दोन पाल्या चोऱ्या केल्या जातात 2 वाजता 3 वाजता येताना बसताना इथं काय पण करतात. कोणाचा मुलगा दिसला काय कोणच्या हातात पैसे दिसलं का त्याला पकडून मारतात हे करतात ते करतात. ही कोपरखैरीमध्ये कुठलीही गुंडागर्दी ही चालणार नाही. ही कोपरखैरीमध्ये कुठलीही गुंडागर्दी ही चालणार नाही. भांडी नाही ठेवली काही नाही ठेवला सगळ्यांनी आला एकली सौमी दादा पण कवा सगळं काही ठेवी नाही पातेली नाही ठेवली काही नाही ठेवलं मला काय करू मी पण कोण नाही पण ह्याला आतलं फोडताना दरवाज दोन पाल्यात आली फोडली साऱ्यासाठी वापो पैशातील साऱ्या वाकेतान पालातान दोन पाल्या चोऱ्या केल्या जातात आकुंची जाताना आहेत सगळं रेतान पाला चोर आमच्या घरामध्ये नाही गे आजूबाजूला चोऱ्या होतात. आता इथं मुलं येतात बसतात आम्ही रात्रभर काय इथं बसून राहू का. 2 वाजता 3 वाजता येताना बसताना इथं काय पण करतात. कोणाचा मुलगा दिसला काय कोणच्या हातात पैसे दिसलं का त्याला पकडून मारतात हे करतात ते करतात. किती लोक असतील तरी 7-8 मुलं असतात नेहमी बसलेले असतात इथं. सेक्टर 19 कोपरखेरणा गाव जोशी आली इथे सेक्टर 19 मध्ये बंडू मास्टरचं घर आहे. त्याच्यामध्ये खूप सारे 400 लोक येऊन निवास करतात. रात्री बेरात्री येऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर हल्ला करून त्यांचे चेन सोने असं घेऊन त्यांवर मारहाण पण करतात. आणि आमच्या घरामध्ये 2-3 वेळा चोरी झाली. आम्ही आमच्या खाली एक रहिवाशी आहे ना तिने पोलीस मध्ये कंप्लेंट करून पोलीस विभागातील पाटील साहेब यांनी स्वतः येऊन इथे व्हिजिट दिली. तेव्हा जाऊन ही पूर्ण चौकशी करण्यात येत आले. आणि ढोंडी मास्टरच्या मागील सर्व सफाईचे कामगार स्वच्छतेचे कार्यक्रम त्याच्या हातून झाले. त्याच्यामुळे आम्ही जोशीतील सर्व महिला त्यांचे आभार मानत आहे. सर्वांनी असेच सहकार्य केल्यामुळे आम्ही त्यांचे मनापासून आभार मानते. कोपरखैरणे गावामध्ये सेक्टर 19 19B ह्या ठिकाणी आम्ही इथे NDPS कन्झम्पशन म्हणजे गर्द पिणाऱ्या माणसावर आम्ही कारवाई केली होती. परंतु आमच्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे ज्या ठिकाणी ह्या इलिगल गोष्टी चालतात त्या ठिकाणी समूळ नष्ट करायचं आहे. ते बसण्याची जी ठिकाणे आहेत नष्ट करण्यासाठी आम्ही कोपरखैरणेचे अधिकारी आमचे सहकारी तसंच महानगरपालिकेचे आमचे सहकारी आणि स्थानिक ग्रामस्थ सगळे सुरक्षा दल यांनी सर्वांनी मिळून आम्ही ह्या ठिकाणचे जे काही हायडआउट्स होते ज्या ठिकाणी बसून ह्या लोकांना नशा करता येत होती हे आता आम्ही तोडून काढलेलं आहे.
जेणेकरून स्थानिक नागरिकांना यांच्या कुठं धोका होणार नाही किंवा कुठलीही इल्लीगल गोष्ट त्यांना करता येणार नाही. आणि अशीच ही ड्रग्सच्या विरुद्धची आमची पोलिसाची कारवाई ही भविष्यात बी चालू राहील, जेणेकरून आमचे नागरिक सुखानं आणि आनंदाने जगू शकतील. धन्यवाद.